अमेरिकेतील सरकारी यंत्रणा बंद राहिल्यानं निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरानं बुधवारी विक्रमी उसळी घेतली। सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवत दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा दर हा 2600 वाढून 10 ग्रॅम मागे 1,26,000 पोहोचलाय, तर चांदी 3000 वाढून प्रति किलो 1,57,000 पोहोचली आहे। महावितरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये इतर खासगी वीज कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्यात येऊ नये, 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देऊ नये आणि वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करावी, अशा अनेक मागण्यांसाठी वीज कामगार आजपासून 3 दिवसांच्या संपावर जाणार आहेत। मुंबई महापालिकेतील लिपिक, निरीक्षक, अभियंते आणि कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा आवाज उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 16 ऑक्टोबर रोजी ते आझाद मैदानावर द म्युनिसिपल युनियनच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढणार आहेत। मुंबई महानगरपालिकेतील 5 मे 2008 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या सुमारे 2700 कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी सकारात्मक असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं दिलेली आहे। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी माहिती दिली। महापालिकेतील शिक्षकांचा पीएफ आणि निवृत्ती वेतन योजनेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांनी शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावलेली आहे। 2008 पासून पालिका शाळांमध्ये कार्यरत असलेल्या 1500 शिक्षकांचे पीएफ खाते उघडण्यात आलेले नाहीत। मान्सून आता परतीच्या वाटेवर लागला असून येत्या 2 दिवसात तो विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून गाशा गुंडाळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। दरम्यान 2 दिवसात विदर्भात सर्वत्र ढग शांत झाले असून तापमान चढायला लागले आणि त्यामुळे ऑक्टोबर हीट वाढल्याची जाणीव होते। मुंबई शहर आणि उपनगरातील 7, 8 आणि 9 ऑक्टोबर रोजीची प्रस्तावित 10% पाणी कपात रद्द करण्यात आली आहे। पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्रांमधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचं काम करण्यात येणार होतं, मात्र महावितरणाच्या संपामुळे हे काम पुढे ढकलण्यात आलं। मुंबईची लोकसंख्या 1,31,00,000 जाऊन पोहोचली आहे। एका वर्षात मुंबईची लोकसंख्या 46,000 वाढलेली आहे। सर्वाधिक लोकसंख्या ही मालाड परिसरात आहे। राज्यात उद्योगांसाठी लागणारी वीज महागलेली आहे। उद्योगांना प्रति युनिट 11.15 रुपयांनी वीज खरेदी करावी लागते। या महाग विजेचा फटका उद्योगांना बसलाय। देशातील इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये सप्टेंबर महिन्यात अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आलेली आहे। फाडाच्या ताज्या आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची एकूण किरकोळ विक्री दुपटीहून अधिक वाढून 15,329 युनिटवर पोहोचली आहे। आरे कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आलं। त्यामुळे गुरुवारी सकाळी 5:55 या संपूर्ण मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे। गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी गाडी धावणार आहे। या सेवेमुळे मुंबईकरांना कफ परेड ते आरे हा प्रवास केवळ 1 तासाच्या आत करता येणार आहे। देशभरात रस्ते अपघातांची भीषण वाढ पाहता वाहतूक कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक ठरते। फक्त कायदे बनवून उपयोग नाही, त्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास सार्वजनिक हिताचं उद्दिष्ट अपूर्ण राहतं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। येत्या वर्षभरात भारतात कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 9% वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। ही वाढ यंदाच्या 8.9% सरासरीपेक्षा किंचित अधिक असेल, असं एऑन या जागतिक व्यावसायिक सेवा संस्थेच्या ताज्या सर्वेक्षण अहवालामध्ये म्हटलेलं आहे। केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्यानं कॅशलेस व्यवहारात पुणे मेट्रो राज्यात अव्वल ठरलेली आहे। आतापर्यंत सुमारे 73.75% डिजिटल व्यवहार केल्याचं आकडेवारीमधून समोर आले। हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे बंगळूरू महामार्गावरील कात्रज किवळे मार्गावर जड वाहनांना ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली आहे। ही बंदी 15 ऑक्टोबरपासून लागू होणार असून सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये अंमलबजावणी केली जाईल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील हिवाळी सत्र परीक्षेसाठी 8वा टप्पा जाहीर करण्यात आलाय। यात विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहेत। सन 2000 पासून स्वतंत्र कन्याशाळा अस्तित्वात असता कामा नये असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला होता आणि त्या निकालाच्या अनुषंगानं शासनानं आता धोरण ठरवलं असून आता 20 वर्षातील कन्याशाळा इतिहास जमा होणार आहेत आणि या शाळांचं रूपांतर सहशिक्षण शाळांमध्ये होणार आहे। मुंबई जवळपास 8,55,00,000हून अधिक रकमेचा मालमत्ता कर थकवल्यानं 4 संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी महापालिकेनं ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे। लवकरच जाहिरात काढून मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे। व्हॉट्सॲप सध्या एका नवीन फीचरची चाचणी करते, ज्यामुळे युजर्सना मेसेज पाठवण्यासाठी फोन नंबरची गरज राहणार नाही। या फीचरनंतर युजर नेमद्वारे एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील, त्यामुळे प्रायव्हसी राखत नंबर शेअर न करता
संवाद साधणं अगदी सोपं होईल आणि व्हॉट्सअॅपचा वापर अधिक सुरक्षित होईल. पुणे महापालिकेकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून त्याद्वारे 12 ऑक्टोबरला शहरातील 0 ते 5 वयोगटातील 3,12,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाणार असून यावेळी 31 ते 32,000 रुपये बोनस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कामगार संघटनांनी 20% बोनसची मागणी केली असली तरी मुंबई महापालिका प्रशासन गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच 29,000 रुपये बोनस देण्यास तयार आहे. मात्र हा बोनस वाढवून मिळावा यासाठी कामगार संघटनांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. मुंबई महानगरातील प्रवाशांचा वेगवेगळ्या वाहतूक सेवेसाठी वेगवेगळी तिकीटं काढण्याचा त्रास वाचणार आहे. MMRDAनं मुंबई वन हे देशातलं पहिलं कॉमन मोबिलिटी ॲप तयार केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं. या ॲपद्वारे आता मेट्रो, बस आणि मोनोरेलसह उपनगरीय रेल्वे तिकीटं काढता येणार आहेत. समृद्धी महामार्गाची सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमने येथे उभारण्यात येणाऱ्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये नव्यानं 130 गावांचा समावेश करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. त्यानुसार आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश झालाय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणावर बेपत्ता व्यक्तींना सदनिकांचं बेकायदेशीर वाटप केल्याच्या आरोपाची दखल नुकतीच उच्च न्यायालयानं घेतली आहे. तसंच शिव कोळीवाडा येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. डोंबिवलीमध्ये रस्त्यावरच्या डिव्हायडर्सना पालिकेकडून रंगरंगोटी केली जाते. पालिका निवडणुका जवळ आल्यानंच या कामाचा दिखावा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आता पुण्यातून एक मोठी बातमी. पुण्यातील कोंढवा परिसरात ATSनं सर्च ऑपरेशन राबवलंय. काल रात्री ATS कडून कोंढवा परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. ATS आणि पुणे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. काही संशयित ताब्यात घेतले असल्याची माहिती सध्या समोर येते. पुण्याच्या कोंढवा परिसरात ATSनं सर्च ऑपरेशन राबवलं आणि त्यामुळे काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. पुण्यातून ही मोठी बातमी. पुण्यातील कोंढवा परिसरात ATSनं सर्च ऑपरेशन राबवलं. काल रात्री कोंढवा परिसरात सर्च ऑपरेशन ATS आणि पुणे पोलिसांकडून राबवण्यात आलं. काही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येते. मुंबई महापालिकेला सायबर हल्ल्याची भीती असल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयीन नेटवर्कवरील संगणकांमध्ये इंटरनेट सेवा न घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक वेबसाईट वगळता इंटरनेट सुविधा मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर इतर आवश्यक वेबसाईट करता काही संगणकांना कार्यालयीन नेटवर्क अर्थात LAN वेगळे करून स्वतंत्र इंटरनेट वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून परिपत्रक यासंदर्भात जारी करण्यात आलंय. पुढची बातमी पाहूया. छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी दोन्ही शिवसेनेकडून आता तयारी केली जाते. उद्धव ठाकरे हे शनिवारी त्यांचा हंबरडा मोर्चा काढणार आहेत. तर एकनाथ शिंदे देखील उद्या छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पालिकेचं राजकारण हे आता 360 डिग्रीनं फिरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. दिवाळी सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ST महामंडळानं मुंबई विभागातील आगारातून दररोज सुमारे 14 ज्यादा गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान 250हून अधिक फेऱ्या केल्या जाणार आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण राहावं यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे. या नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी अभिजित पोहकार यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वर्ध्यातील नगर परिषद अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आरक्षण सोडत घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेच्या 20 प्रभागांच्या 40 जागांकरता चिठ्ठ्या काढत सोडत काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं. या प्रक्रियेमुळे काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळताना दिसते, तर अनेक दिग्गज नेत्यांना मात्र त्यांचा पारंपरिक प्रभाग गमवावा लागलाय. पवना धरण परिसरात 6 कोटींचा निधी खर्च करून झालेल्या ठाकूरसाई जवळ रस्त्याची केवळ एका वर्षातच दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले शेकडो खड्डे आणि खचलेले भाग पाहून नागरिक संतप्त झाले.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याजवळ पुन्हा 2 मोबाईल आढळले आहेत. कारागृह प्रशासनाच्या चौकशी दरम्यान गंभीर प्रकार उघडकीस आला. यामुळे मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. साताऱ्यात पाटणच्या कोयना शिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रम पत्रिकेवरून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याच कारण शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज उपस्थित राहणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाचा अवमान करण्यात आलाय. या पत्रिकेत लोकनेते हा शब्द वगळला असून बाळासाहेब देसाई यांच्या नावाचा उल्लेख बीडी असा केल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. देहूरोडच्या ऐतिहासिक धम्मभूमीवर बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं बुद्ध धम्म दिशा संगीताचं आयोजन करण्यात आलं. बौद्ध विधींमध्ये एकसारखेपणा आणावा, सण उत्सव बौद्ध पद्धतीनं साजरा करण्याचा मार्ग ठरवावा आणि बौद्ध सांस्कृतिक शब्दावलीचा प्रसार व्हावा या हेतूनं ही संगीती पार पडली. सर्वच पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असताना द्राक्ष उत्पादनातही यंदा 25 ते 30% घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. पाऊस अजूनही थांबलेला नसल्यानं बागांच्या छाटणीला उशीर झाल्यानं द्राक्ष हंगाम देखील साधारणतः 1 महिना उशिरानं सुरू होईल. जळगावच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. शेतातील पाणी ओसरल्यानंतर पपईच्या फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. या रोगामुळे फळं कुजत असल्यानं व्यापारी वर्गानं पपई खरेदी करण्यास नकार दिलाय. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. रेणापूर तालुक्यातील सांगवी गावात मांजरा नदीकाठची 25 गुंठ शेती ही पूर्णपणे वाहून गेली आहे. या शेतीतील ऊसाच्या फक्त 2च रांगा शिल्लक असून पूर्ण शेती अक्षरशः खडून गेल्यानं 70 ते 80 फुटाचा खड्डा या शेतकऱ्याच्या शेतात झाल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. शाळेत अपमानित झाल्याच्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय अनुष्काच्या कुटुंबियांची भेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली. अनुष्काच्या परिवाराशी चर्चा करून मंत्री आठवले यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.